दरम्यान राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत सकारात्मक इच्छा व्यक्त केल्याचं कळत आहे। मुंबईसह राज्यामध्ये ठाकरे हा ब्रँड टिकला पाहिजे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे असं मत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचं कळत आहे। तर वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असतील तर चांगली गोष्ट आहे असंही पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। शिवसेना युबीटीच्या बाबत युतीवर कोणतंही वक्तव्य नको अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। नजीकच्या काळामध्ये या विषयावर सविस्तर साहेब बोलतील। लोकांच्या ज्या भावना आहेत, आमच्या महाराष्ट्राच्या सैनिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा आम्ही आदर करतो आणि त्या दृष्टीने साहेब पुढची पावलं उचलतील। त्यासाठी एक वेळ द्यावा लागेल। ही गोष्ट जी तुम्ही सगळे रोज सकाळी उठून चालू केली आहे ही एक दोन दिवसाची गोष्ट नाहीये की आज सकाळी तुम्ही बोललात म्हणून आमची युती झाली किंवा आघाडी झाली। ह्या सगळ्या गोष्टीची एक प्रोसेस असते आणि मला असं वाटतं ती प्रोसेस पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतरच या सगळ्याच्या बाबतीत निर्णय होईल। महाराष्ट्राला हवंय, मराठी माणसाला हवंय अशा पद्धतीचीच पावलं सन्माननीय राजसाहेबांकडून उचलली जातील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। तर या सगळ्या चर्चा सुरू असताना मनसे बैठकीनंतर मनसे नेत्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय। तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असं ते म्हणाले। कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी। तर ठाकरे सेनेनं युतीचा प्रस्ताव घेऊन यावं असं अविनाश जाधव म्हणाले। आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला। मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो। तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील। पण आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे।